बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांच्या आवडल्या मुसक्या। प्रिंटरद्वारे 500च्या नोटांची नक्कल काढून बाजारात चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अंबड पोलिसांनी अटक केली, तर एक जण झाला फरार। यात थोडेफार बदल करत राहणे किरण आहेर याबाबत सविस्तर माहिती दिली आहे की पोलीस अंमलदार संदीप भुरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अशोक अण्णा पगार, वय वर्ष 45, मुक्काम पोस्ट मेंढी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक हा नकली नोटा चलनात आणणार असून त्या कामी तो येणार आहे। ही माहिती भुरे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर व पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील पवार यांना दिली। यावरून त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक के.टी. रौंदळे, अंमलदार किरण गायकवाड, संदीप भुरे, सागर जाधव, राहुल जगझाप, घनश्याम भोये, सुचित सिंग सोळुंके, राकेश पाटील, पवन परदेशी, तुषार मते, प्रवीण राठोड, सचिन कारंजे यांचे पथक तयार करून माऊली लॉन्स येथे सापळा रचला। यावेळी रात्री 2:30 वाजेच्या सुमारास पगार हा माऊली लॉन्स येथे आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 500 रुपये किमतीच्या बनावट 30 नोटा मिळून आल्या। यावरून पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी केली असता सदर गुन्ह्यात हेमंत कोल्हे, नंदकुमार मुरकुटे व भानुदास वाघ यांनी सिन्नर येथील एका हॉटेलमध्ये सदर बनावट नोटा बनवल्याचे सांगितले। यावरून पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरणाचे अधिकारी व अंमलदारांची 2 तपास पथके तयार करून संशयित हेमंत लक्ष्मण कोल्हे, वय वर्ष 32, राहणार सेक्टर नंबर 10, आनंद निवास, प्लॉट नंबर 101, पहिला मजला, वाशी, नवी मुंबई यास नाशिक मधून अटक केली। तर नंदकुमार तुकाराम मुरकुटे, वय 52 वर्ष, राहणार संजीवनी हॉस्पिटल मागे, सोनार गल्ली, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक यास सिन्नर येथून सापळा रचून अटक केली। तर चौथा संशयित भानुदास वाघ, राहणार नांदूर शिंगोटे हा फरार झाला। संशयितांनी आतापर्यंत किती नोटांची छपाई केली व कोठे वितरित केल्या आहेत व यापूर्वी नुकत्याच झालेल्या निवडणुकात या नोटांचा वापर झाला का आदी विविध बाबींचा पोलीस आता शोध घेत आहेत। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।